काल आपण 6व्या अध्यायामधल्या कुंडलिनी योगाच्या आसन सिद्ध होण्याच्या स्थानापर्यंत येऊन पोचलो आणि त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की हा जो आसन जय आहे, शरीर आपल्याला साथ द्यायला लागतं. आपला प्राणायामाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास माणसाला फळ द्यायला लागतो. तर ह्या तऱ्हेची सिद्धी योगी कशाने मिळवतो? कारण आता इथे जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन म्हणजे काय, तयार झालेलं आहे. अभ्यासाकरता आता कुंडलिनी योगाच्या अभ्यासाकरता अधिकार प्राप्त झालेला आहे आणि मग ते त्या ठिकाणी आपला अभ्यास पुढे नेऊन आसन जय करून कुंडलिनीच्या अभ्यासाच्या दृष्टीने ते पुढे जाणार आहेत. त्याच्या आधी योगी काय काय करतो, कालपासून आपण जे थोडा थोडा विषय पाहतो आहोत की कशी त्यांची पूर्वतयारी असते. आणि या कुंडलिनी योगामध्ये सुरुवातीचा अभ्यास हा अधिकाधिक हठयोगाच्या माध्यमाने होतो. हठयोगामधलं जे सूत्र आहे त्या सूत्राप्रमाणे चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम म्हणाले, ज्या प्रकारे प्राणवायू चालतो, ज्या प्रकारे प्राणाचा व्यवहार होत राहतो म्हणजे श्वासोच्छ्वास चालतो, त्याप्रमाणे मन चालतं. म्हणजे ह्या योगाभ्यासामध्ये ते श्वास आणि मन वेगळं समजतच नाहीत. आपला श्वास नियंत्रणात आला की आपलं मन नियंत्रणात आलंच, असं हठयोगाचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे निश्चले निश्चलम म्हणजे प्राणे निश्चले, प्राण निश्चल झाला की मन निश्चल होत. प्राणाच्या ठिकाणी जसा व्यवहार चालतो तसा चित्ताचा व्यवहार चालतो. आणि त्यामुळे ह्या कुंडलिनी योगामध्ये सर्वात जास्त भर कशावर असेल तर तो प्राणायामावरती आहे. आणि त्यात सुद्धा त्यांच्याकडे नाडी शोधन प्राणायामाचं जास्त महत्त्व आहे. दुसरा कोणत्या प्राणायामाचे प्रकार अभ्यास करता, नाडी शोधना करता किंवा वेगवेगळ्या प्रकाराने प्राणायामाचा अभ्यास करून आपल्या ठिकाणी काही सामर्थ्य मिळवावं याकरता अभ्यास केला जातो. पण तरीसुद्धा जास्तीत जास्त अभ्यास नाडी शोधन प्राणायामाचा केला जातो. म्हणजे आपल्याला माहिती आहे कुणाच्या मार्गदर्शनाखाली कुंभक केलं जातं. कुंभकाचा सुद्धा पुष्कळ उहापोह हठयोगाने केला आहे. पण सर्वात जास्त भर प्राणायामामध्ये त्यांच्याकडे नाडी शोधनावर आहे. आणि अभ्यास सगळा केव्हाही प्राणायामाचा कुणीही केला तरी नियम असाच आहे की पहिला श्वास डाव्या नाकपुडीनेच घ्यायचा. डाव्या नाकपुडीने सोडायचा असेल तरी चालेल, डाव्या नाकपुडीने घेऊन उजव्या नाकपुडीने सोडायचा असेल तरी चालेल. ज्या प्रकारचा प्राणायाम आपण स्वीकारला आहे, जी पद्धती आपण पुष्कळ प्रकार आहेत त्याच्यामध्ये, जे जे प्रकार आपण स्वीकारू, याच नाकपुडीने घेतला याच नाकपुडीने सोडला, नंतर या नाकपुडीने घेतला या नाकपुडीने सोडला. आणखीन एक नियम आहे त्याच्यामध्ये प्राणायामाचा अभ्यास करताना की एक संख्या कायम ठेवली पाहिजे. समजा सुरुवात केली आणि डाव्या नाकपुडीने श्वास घेतला सोडला, हे जर 25 वेळा केलं तर इकडे पण 25 वेळा केलं पाहिजे. डाव्या नाकपुडीने घेणं सोडणं ही त्यांची रीत आहे. म्हणजे हे बरोबरच आहे, इडेनीच अभ्यास सुरू केला पाहिजे. आणि हे जेव्हा करतो, जे सूर्यनाडीने जेव्हा केलं जातं किंवा उजव्या नाकपुडीने जेव्हा केलं जातं त्याला त्यावेळी त्यांनी त्याचं उलट क्रम आहे असं म्हटलंय. हा उलट क्रम आहे आणि हा त्याचा उलटा क्रम आहे. त्या पण जितक्या वेळा इकडे केलं आहे तितक्याच वेळा सूर्यनाडीला केलं पाहिजे. चंद्रनाडी आणि सूर्यनाडी म्हणजे प्राणायामाला बसल्यावर आपलं मोजायला चुकलं, विसरलं असं करू नका असं ते म्हणतात. ते म्हणतात सावधपणाने प्राणायामाचा अभ्यास करावा. त्याच्यामध्ये
त्यांच्या सांगण्याप्रमाणे 4 वेळा अभ्यास आहे. हठयोग प्रदीपिका अभ्यास प्राणायामाचा सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि मध्यरात्र अशा 4 वेळा सांगते. पण आपल्यासारख्याला सकाळी आणि संध्याकाळी करणं शक्य आहे, मध्यरात्री करणं शक्य नाही आणि दुपारी भोजनोत्तर करता येत नाही, कारण 4 तास तर गेले पाहिजेत मध्ये जेवणानंतर. त्यामुळे दुपारचा आणि पुन्हा संध्याकाळचा, नाहीतर मग जेवणाच्या वेळा त्याप्रमाणे ठेवून सकाळी 11 वाजता जेवून किंवा 10 वाजता जेवून दुपारी 2-3ला प्राणायाम, 3 नंतर पुन्हा 4 तास गेले किंवा काही थोडा वेळ गेला तर संध्याकाळचा 6 वाजता 7 वाजता प्राणायाम आणि मग मध्यरात्री 1:30-2 वाजता प्राणायाम. त्यांनी सांगितलं की योगी जितका प्राणायामाचा अभ्यास म्हणजे नाडी शोधन प्राणायामाचा अभ्यास जितका जास्तीत जास्त करील तितकं त्या योग्याला अधिकाधिक फळ किंवा समाधीच्या मार्गाने पुढं जाणं किंवा कुंडलिनी जागृत होणं, शक्ती जागरणाच्या दृष्टीने त्याला फायदा होईल. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण त्यांनी सांगितलं एकच आहे की ह्या नाडी शोधन प्राणायामामुळे हा जो प्राण आहे हा प्राण मध्यावर येतो आणि तो प्राण मध्यावर आला की मग त्या सुषुम्नेमधून प्रवेश करणं सोपं जातं. इडा आणि पिंगला त्या दोन्ही नाड्या ह्या अधिकाधिक त्याच्या नियंत्रणात येतात, प्राण हळूहळू नियंत्रणात येतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय. आणि दुसरा एक फायदा त्यांनी सांगितलाय तो म्हणजे ह्या नाड्यांच्या बरोबर ही जी सगळी चक्र आहेत म्हणजे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रारचा काही प्रश्नच येत नाही, ते सर्वात शेवटचं चक्र आहे. त्यामुळे त्या चक्रापर्यंत त्या देहामध्ये असणारा जो विषद्रव्याचा भाग आहे, जो मल आहे, ती सगळी मलिनता चक्रांच्यावरची दूर होते. जितका प्राणायाम करत राहू तितकं मनुष्याला सामर्थ्य प्राप्त होतं, तितकी शक्ती प्राप्त होते, शरीराचं आरोग्य सुधारतं, शरीराचं सगळंच आरोग्य सुधारतं, मन आणि बुद्धी पण नियंत्रणात यायला लागते. श्वास म्हणजे घेतलेला प्राणवायू, त्या प्राणवायूवरती त्या अभ्यासकाला नियंत्रण करता येतं. म्हणजे प्राण कसा खेचून घ्यायचा आहे, प्राण कुठे खेचून घ्यायचा आहे हेही त्याला समजायला लागतं. आणि त्यामुळे नाडी आणि चक्र, सुषुम्ना नाडी यांचं शोधन, त्याचबरोबर शरीराचं आरोग्य उत्तम प्रकारे प्राप्त होणं, त्याच्या मनबुद्धीला नियंत्रणात ठेवता येणं, मन तर 100% त्या श्वासाबरोबर नियंत्रित होतं. आणि म्हणून तो त्या प्राणाला, त्याच्या मनाला ज्याप्रमाणे ठेवायचं आहे त्याप्रमाणे प्राणावर तो नियंत्रण करू शकतो. आणि त्यांनी सांगितलंय की त्यांनी सगळ्यात मोठा विचार जर कशाचा करायचा असेल तर तो प्राणायामाचा करावा. आसनांचा अभ्यास पण त्यांनी सोडू नये. पण आसनांचा अभ्यास सोडण्याचा काळ कोणता? तर ते म्हणाले की ध्यानयोगाची चिन्ह म्हणजे राजयोगाची चिन्ह, पतंजलींच्या अष्टांग योगाची चिन्ह शरीरावरती किंवा मनावरती किंवा एकाग्रतेच्या दृष्टीने जर प्रकट व्हायला लागली आणि शरीर, मन आणि बुद्धी म्हणजे अंतःकरण जर बऱ्यापैकी नियंत्रणात आलं तर आसनांचा अभ्यास कमी केला तर चालेल. आणि म्हणून आसनांचा अभ्यास चालूच ठेवावा, दीर्घ काळपर्यंत चालू ठेवावा, पण प्राणायाम कधीच सोडू नये असं त्यांनी सांगितलं. आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला प्राणायामाचा लाभ काय? तर पहिली आयुष्यवृद्धी, आयुष्य वाढतं माणसाचं, आरोग्य संपन्न आयुष्य मिळतं त्याला, त्याच्या चित्तवृत्ती चांगल्या राहतात, शरीराला हलकेपण येतं. त्याच्या पुढे जाऊन हठयोग प्रदीपिकाकारांनी असं म्हटलंय की ते म्हणाले, बाल असो, लहान वयात आसनांचा अभ्यास सुरू केला आहे आणि वयाच्या साधारण 17व्या-18व्या वर्षापासून प्राणायामाचा अभ्यास सुरू केला आहे. मध्यम वयाचा असो, प्रौढ असो,
रोगी असो, वृद्ध असो, कुणीही कोणत्याही वयामध्ये जर का आसनांचा आणि प्राणायामाचा अभ्यास सुरू केला तर हठयोगाचा दावा असा आहे की तो त्याच्या रोगांपासून आणि वृद्धावस्थेमध्ये येणाऱ्या अनेक तक्रारींपासून मुक्त होतो. तरुण वयापर्यंत तर काय वयच बाजूला आहे, त्यांच्या बाजूनी असल्यामुळे त्याचे लाभ नक्कीच अनुभवायला मिळतात. परंतु वृद्धापकाळी सुद्धा आणि रोग निर्माण झालेला असताना सुद्धा त्या रोगावर नियंत्रण करण्याचं सामर्थ्य योगामध्ये आहे. असं हठयोग प्रदीपिकेमध्ये या प्राणायाम आणि आसनांच्या विषयी लिहून ठेवलंय की आसनांचा हलका हलका अभ्यास, जर मनुष्य रोगी आहे, जर मनुष्य वृद्ध आहे, तर सोपी सोपी हलकी हलकी विश्रांती देणारी, म्हणजे रेस्टिंग पोजेस ज्या आहेत, ज्या विश्रांती देणाऱ्या आहेत, त्याचा तरी अभ्यास करावाच करावा. त्याच्यामधून माणसाला हे लाभ होतातच. आणि त्यांनी अभ्यास करणारा हठयोगी याला तर प्राणायाम कधीच सोडायचा नाही असं सांगितलं. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की शेवटी कैवल्याच्या प्राप्तीपर्यंत फायदा जर कुणाचा होत असेल तर तो प्राणायामाचाच होतो. आणि म्हणून प्राणायामाचा अभ्यास अगदी शेवटपर्यंत केलाच पाहिजे, असा सक्तीने केला पाहिजे, नेमस्तपणाने केला पाहिजे. त्यांचा आणखीन 2 गोष्टींवर भर आहे. आपण काल बघितलं त्याप्रमाणे महामुद्रा, मुद्रा केल्या पाहिजेत. त्या मुद्रांपैकी आपल्या समजा ज्यांच्याकडनं आपण शिकून घेऊ, अभ्यास करू आसन प्राणायामाचा, त्यांच्याकडे जर आपण विचारलं की आम्ही कोणती मुद्रा करावी, तर समजा आपल्याला सांगितलं की षण्मुखी करा, वैष्णवी करा, अशी जी मुद्रा आपल्याला सांगितली जाईल त्या मुद्रेचा अभ्यास जरूर करावा. तो आपण पण करू शकतो. कारण त्याला काही एवढ्या मोठ्या योगापर्यंत आपण पोचलं पाहिजे असं नाही, पण आपल्याला अनेक प्रकारचे लाभ देऊ शकतो. आपल्यासारख्यानी साधी षण्मुखी मुद्रा केली, त्यांनी सांगितलंय की एक अभ्यास झालाच पाहिजे ज्याच्याकरता मुद्रांचा अभ्यास केला पाहिजे. तो अभ्यास कोणता, तर त्यांनी असं म्हटलंय की नादानुसंधान. म्हणजे आपण जसा ध्यानाचा अभ्यास करतो तसा योगमार्गामध्ये त्यांनी सांगितलंय की नादाचं अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय, आमच्या आतमध्ये हृदयाकाशामध्ये किंवा संबंध शरीरामध्ये जो एक अनाहत नाद भरून राहिलेला आहे, तर त्या अनाहत नादाला ऐकण्याचं काम करा. तो नाद आहे त्याचं अनुसंधान ठेवा. मग काय करतो आपण, आपल्याकडे शिकवतातच सगळे की अंगठ्यांनी कान बंद करायचे आणि डोळ्यावरती हलक्या हाताने बोटं ठेवून द्यायची. बाहेरचे सगळे आवाज बंद होतात आणि आवाज मिळतो तो आतला मिळतो. आणि ते म्हणाले फक्त त्या आवाजावरती मन एकाग्र करायचं, मनाचं सामर्थ्य वाढतं. आपल्या शरीरामधले नाद जे आहेत ते आपल्याला समजायला लागतं आणि बिनधोक आहे, त्याच्यामध्ये धोका नाही आहे. कुणाचं तरी मार्गदर्शन घेऊन त्यांच्या समोर षण्मुखी करायला पाहिजे असंही नाही आहे. साधी बोटं कानात घालायची, काय फार दाबून घालायचे आहेत, कानात बोळे घालायचे आहेत, त्या बोळ्यांवर बोटं ठेवायचे असं काही नाही. हलक्या हाताने ठेवायचे आहेत, डोळ्यावर सुद्धा हलक्या हाताने हात ठेवायचा आहे किंवा बोटं ठेवायचे आहेत आणि त्याचा डोळ्यावर दाबही द्यायचा नाही. फक्त डोळे बंद करून पडून राहून, अंथरुणावर पडून षण्मुखी मुद्रा केली किंवा बसून षण्मुखी मुद्रा केली तर काही अडचण नाही. काही काहींना पडून, म्हणजे ज्याला शरीराला इतकं बसणं झेपत नाही अशा वृद्ध माणसांनी किंवा काही शरीराला व्याधी असेल तर त्या माणसांनी आडवं पडून करावं, नाही तर बसून करावं. आणि त्यांनी सांगितलंय की नादानुसंधान हळूहळू हळूहळू वाढत जातं आणि त्या अनुसंधानानंतर आपल्याला आतून जे नाद ऐकायला मिळतात त्याच्यामध्ये शेवटी ओंकाराचा जो अनाहत नाद आहे त्या अनाहत नादापर्यंत मनुष्य पोचतो आणि तो नाद अनुभवतो.
त्याचा एक लाभ योग मार्गाला होतो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आता किती गोष्टी करायला सांगितल्या आहेत त्यांनी. महामुद्रा सांगितली, महाबंध सांगितलेत. ते बंद करणं काही आपल्याला शक्य नाही आहे. महामुद्रा, महाबंध, महावेध सांगितला आहे आणि खेचरी सांगितलं. त्यातली खेचरी आपला विषय नाही. महावेध कशाचा तरी वेध घेऊन त्या दिशेने आपण पुढे जात राहणं आणि त्याच्यावरती एकाग्रता करून आपलं सामर्थ्य वाढवत जाणं, याची पण आपल्याला फारशी गरज नाही. कारण आपल्याला काही हठयोगामधला हट्टाग्रहाने साधनं करायचं नाही आहे. पण एक आहे, आपण भक्ती करत असलो तरी सुद्धा हे भक्तीला पूरक आहे. कारण चित्ताची शुद्धी करून देणार आहे, मनाला स्थिर करणार आहे, बुद्धीला अधिक प्रज्ञावान बनवणार आहे, आपल्या धारणा, आपली ध्यान करण्याची ताकद ही सगळी वाढवत नेणारी आहे. आणि म्हणून त्याचा लाभ करून घेतलेला आहे. ब्रह्मसूत्रकारांनी सुद्धा त्यामध्ये म्हटलं आहे, सांख्यांचं खंडन करताना येतेन योग प्रयुक्त हा, एवढंच म्हटलं आहे की ह्याच्याबरोबर योगाचं खंडन झालं असं म्हणावं. तर त्यांना असं का, तर त्यावेळी म्हटलंच आहे तिथे की योगाची सगळी अंग माणसाला उपयुक्त आहेत, फक्त त्याच्यामध्ये ईश्वराला पर्याय म्हणून स्वीकारलाय तो आम्हाला मान्य नाही. म्हणून आम्ही त्या ईश्वरवादाच्या मुद्द्यावरती आम्ही योगसूत्रकारांचं खंडन करतो. कारण तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानाद वा, आता वा कशा करता, किंवा इथे ईश्वर प्रणिधानाद वा का वा, क्रियायोगामध्ये तसं म्हटलं नाही. तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग हा, तिथे ईश्वराची कृपा पाहिजेच आहे. म्हणजे योगसूत्रकारांनी ईश्वराची कृपा फक्त योगाचं फल मिळावं याच्याकरता मागितली. बाकी ते ईश्वराला मानत नाहीत, बाकी त्यांना ईश्वराची गरज वाटत नाही. ते म्हणतात की काही आवश्यकता नाही आहे त्याची, ईश्वर आम्हाला नकोच आहे, आमचं सांख्य दर्शन आम्हाला तिथे घेऊन जातं, असो तो आपला विषय नाही. पण इथे कुंडलिनी योगामध्ये मात्र तिथे ते ईश्वरवादाची चर्चा जी काही असेल अष्टांग योगाच्या दृष्टीने, पण माऊलींनी मात्र, ज्ञानेश्वर माऊलींनी इथे सद्गुरूंना स्मरण करून बसायला सांगितलंय की आपली जी गुरुपरंपरा आहे त्या परंपरेच्या ज्या देवता, त्या परंपरेमध्ये असणारे आपले सद्गुरू यांना सर्व भावांनी शरण जावं आणि मगच योगाचा अभ्यास करावा. त्यामुळे ईश्वर शरणता जी आहे ती इथे सगळी गुरु शरणतेमध्ये समर्पित केलेली आहे. हा एक आणखीन आपण लक्षात घेण्यासारखा विषय आहे. दुसरा विषय असा आहे की त्यांनी भोजनाचे म्हणजे खानपानादींचे नियम सांगितलेले आहेत. आजकाल आपल्या जेवणामध्ये तसं खूप नियमितपणाने किंवा फारसा त्याचा विचार करून भोजन केलं जात नाही. त्याचा थोडा विचार योगाचा अभ्यास करताना जर करता आला तर जरूर करावा. हठयोगानी असं म्हटलं आहे की अत्यंत तीव्र असणाऱ्या ज्या चवी म्हणजे लोणचं आहे की ज्याच्यामध्ये क्षार पुष्कळ आहे, आता पाणीपुरी आहे ज्याच्यामध्ये चिंच भरपूर प्रमाणामध्ये अशी कॉन्सन्ट्रेटेड अशी घातलेली आहे, गूळ तितकाच घातलेला आहे. आता तो पदार्थ चवीला चांगला वाटतो, कधीतरी एकदा खाणं आणि अनेक वेळा त्याचं सेवन करणं. आपल्या भोजनामध्ये सातत्याने आंबट म्हणून चिंच असणं योगसूत्रकारांना मान्य नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की चिंच फारशी खाऊ नये, आंबट दही फारसं खाऊ नये, ताकाला आंबटपण आलं तर ते खाऊ नये, अत्यंत मधुर असेल तर दही जरूर खावं, पण ताक प्यायचं असेल तर साईच्या खालच्या दह्याचं साई सकट घुसळल्यावर लोणी काढल्यावर जे ताक खाली उरतं त्या ताकावर संस्कार करून ताक प्यावं.
मग त्या ताकात जिऱ्याची पूड तरी घालावी, त्याच्यामध्ये ताकाचा मसाला तरी घालावा, त्याला तूप जिऱ्याची फोडणी तरी द्यावी. म्हणजे ताकामध्ये असणारी जी विकृती आहे त्याच्यावरती संस्कार करावा, त्याचा होणारा जो शरीराला त्रास आहे तो दूर करावा. त्यांनी सांगितलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आंबवलेलं कुजवलेलं अन्न खाऊ नये. त्यांना ते बिलकुल मान्य नाही. म्हणजे आज चीज आहे, त्यांना मान्य नाही आहे चीज खाणं, कारण ते कुजवून केलेलं आहे दुधाला. चीज खाणं मान्य नाही. इडली आहे, डोसा आहे, आंबवलं आहे, आंबवलेला पदार्थ रोज खाणं योगाला मान्य नाही. त्यांचं म्हणणं हे असे पदार्थ खाऊ नका. हिरव्या भाज्यांमध्ये तीव्र भाजी आणि पालेभाजी नेहमीच प्रमाणात खा, असं त्यांचं म्हणणं आहे आपल्याला, की हिरव्या पालेभाज्या या प्रमाणातच खाल्ल्या पाहिजेत, कारण त्याही अधिक तीव्र आहेत. जशी कारल्याची भाजी आहे, तीव्र आहे. ते आपल्या आजच्या शास्त्राप्रमाणे किंवा अलीकडच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे भरपूर भाजी खा. त्यांनी काहीच भाज्या मान्य केल्या आहेत, आणि त्या कोणत्या केल्या आहेत? सगळ्या वेलवर्गीय मान्य केल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये मग दोडका आहे, पडवळ आहे, दुधी भोपळा आहे, या अशा भाज्या खा. पण पालेभाज्या आणि ज्या फळभाज्या आहेत त्या योगशास्त्राच्या दृष्टीने त्यांना मान्य नाही आहेत. कारलं त्यांना मान्य नाही आहे. थोडं खा. मग त्यांनी सांगितलं ह्या गोष्टींचा फारसा उपयोग करू नका. दुसरं एक त्यांचं म्हणणं असं आहे की आहारामध्ये शक्य असेल तर गाईचंच दूध, आणि गाईचंच म्हणजे पंचगव्य, म्हणजे गाईच्याच सगळ्या दूध आहे, दही आहे, लोणी आहे, साय आहे, तूप आहे, जे काय त्यातलं खायचं आहे ते सगळं फक्त गाईचंच वापरा. आणि ते सुद्धा जर्सी वगैरे नाही, ते आमची गावरान गायच पाहिजे, की जिच्या. आणि आता योगी सांगतात विषय बाजूला आहे, तो आपण म्हणू की आम्हाला काही योगाचा अभ्यास करायचा नाही आहे. पण आज मात्र कॅन्सरचं जे वाढतं प्रमाण आहे, कारण आपल्याकडे भारतामध्ये सर्वाधिक कॅन्सर हा पंजाबमध्ये. पंजाबहून येणारी जी अमृतसर गाडी आहे त्या गाडीला आता कॅन्सर एक्सप्रेस असं म्हणतात. संबंध गाडी भरून लोक दिल्लीला कॅन्सरच्या ट्रीटमेंट करता जातात, त्याची चिकित्सा करून. इतका प्रचंड प्रमाणामध्ये तिथे कॅन्सर आहे. आणि आता परदेशामध्येच संशोधन आहेत म्हणून बरं आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की भारतीयांच्या या गावरान गाईचं दही, दूध, तूप, ताक, लोणी सर्व काही कॅन्सर होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. तर शक्यतो त्याचा वापर करावा असा आता आपल्या इकडे प्रचार प्रसार होईल. योगाच्या दृष्टीने पण ते लाभदायी आहे. आणि म्हणून शक्यतो गावरान गाईचं दूध मिळालं तर त्याचा वापर करावा. त्या फ्रीझन होस्टन गाईचं दूध, संकरित गाईचं दूध ते फारसं लाभदायी नाही आहे, उलट काही प्रमाणामध्ये रोग निर्माण करणार आहे. त्याच्यापेक्षा म्हशीचं दूध परवडलं, त्याच्यापेक्षा म्हशीचं तूप परवडलं, असं आता आजकालचं एक एक संशोधन पुढे येत आहे. ते सांगतायत. आता आपल्याला काही सगळं माहिती असतं असं नाही, पण एक गोष्ट नक्की आहे. आणि योगसूत्रकारांनी आणि हठयोग प्रदीपिकेमध्ये त्यांनी गाईच्या दुधात उपा लोण्याचा सगळ्याचा भरपूर वापर करा भोजनामध्ये असं सांगितलंय. भोजन किती करावं आणि भोजन कोणतं करावं? भोजन बनवल्यानंतर पुन्हा गरम करून भोजन घेऊ नये. बनवावं आणि तसंच काय गरम खायचं असेल तर तसंच गरम घ्यावं. पण एकदा उकळलं, दोनदा उकळलं, पुन्हा पुन्हा उकळलं, पुन्हा पुन्हा गरम केलं आणि खाल्लं, योगसूत्रकारांना मान्य नाही आहे. ते म्हणतात पुन्हा पुन्हा गरम केलेलं भोजन घेऊ नका. त्याचबरोबर शिळं भोजन घेऊ नका. आणि भोजन किती घ्या तर एक मत असं सांगतं की 3/4 अन्न भरा पोटामध्ये आणि 1/4 जागा पाण्याला ठेवा.
तर एक भूमिका असं सांगते किंवा एक मत असं सांगतं की अर्धच पोट जेवा आणि अर्ध्या पोटामध्ये पाण्याला आणि हवेला पण जागा ठेवा. पोटामध्ये रिकामी जागा राहू द्या. आता जे असेल ते, पण थोडक्यात मिताहार करा एवढंच त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे. प्राणायाम काही झालं तरी जेवणानंतर 4 तासांनीच केला पाहिजे. तो रिकाम्या पोटी मोकळ्या पोटीच झाला पाहिजे. प्राणायाम जर नियम नीट पालन न करता केले तर त्याचा परिणाम हानीमध्ये परिवर्तित होऊ शकतो. प्राणायामामुळे हानी होऊ शकते. आपल्यासारख्यांनी प्राणायाम करताना कुंभकाचा विचार नाही केला तरी चालेल. कुठल्या तरी परंपरेमध्ये कुणी जर आपल्याला शिकवणारं असलं आणि त्यांना जर खात्री असेल तरच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभक करावा. अन्यथा कुंभकाचा अभ्यास पुस्तकामध्ये वाचून कधीही करू नये. या संबंध प्राणायामामध्ये त्रासदायक भाग जर कोणता असेल तर तो कुंभकच आहे. आणि शरीराला त्रास होणं, हानी होणं, अशी अडचण निर्माण होणं हे त्या कुंभकामुळे होतं. म्हणून कुंभकाचा विचार योग्य तो करावा. नाडी शोधन प्राणायामामध्ये सुद्धा श्वास आत घेतल्यानंतर आत थांबून ठेवू नये. श्वास घ्यावा, श्वास सोडावा, 4ही प्रकार करावेत. यानी घ्यावा, यानी सोडावा, यानी घ्यावा, यानी सोडावा, यानी घ्यावा, यानी सोडावा, आणि शेवटचा 5वा प्रकार म्हणजे यानी घ्यावा, यानी सोडावा. जिथे सोडला आहे तिथूनच घ्यावा, पुन्हा सोडावा, म्हणजे इडानी सोडावा. हे 5 प्रकार आहेत, पण ह्याच्यामध्ये थांबू नये. म्हणजे काय म्हणायचं की अर्धवट करून सोडू नये. हा जर केला एक प्रकार तर हा प्रकार पुरा केला पाहिजे. पुढचा प्रकार नसेल करायचा तर करू नये. पण एका नागपुडीचा प्रकार केलेला आहे आणि दुसऱ्या नागपुडीचा केला नाही, याचा केला आणि ह्याच्यापेक्षा कमी वेळात घाई झाली म्हणून याचा अर्धाच केला, तर आतमध्ये जे संतुलन आहे ते बिघडायला लागतं. जे श्वासाच्या ठिकाणी असलेलं संतुलन आहे. म्हणून प्राणायामाचा अभ्यास पूर्ण जबाबदारीने आणि पूर्ण विचारांनीच करावा, अशी एक भूमिका त्यांनी प्राणायामाच्या मागे आपल्याला सांगितली आहे. आणि आपण म्हणजे एकूण हठयोग प्रदीपिकेमध्ये 320 वेळा म्हणजे 4 वेळा हा प्राणायाम करायला सांगितलाय. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र. प्रत्येक वेळी 80 आवर्तनं करायला सांगितली आहेत. आता हां, ती 80 आवर्तनं जी आहेत ती एकेका वेळची आवर्तनं आहेत. आता ती 4 मिळून 8 चोक 32, 320 होतात. आपल्या लक्षात असेल किंवा आपण जर कधी पाहिलं असेल तर रामदेव बाबा सगळ्यांना सांगतात की प्राणायाम करो ना, ये जो कर रहे हो 300 बार कर. हिशोब तिथे आहे. आपल्याला 300 वेळा झेपेल तर करावं, नाही तर आपण करू नये. अधिक प्रमाणामध्ये आपण करायला गेलो ना, आपल्याला नाही झेपलं, त्रास झाला तर सगळं अडचणीचं होऊन बसतं. त्यामुळे जेवढं आपल्याला शक्य आहे हळूहळू वाढवत न्यावं. सुरुवातीला पुष्कळ करायला जाऊ नये. आणि हे जे सगळे प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारांना एकच संख्या ठेवून घ्यावी. समजा 24 संख्या घेतली आहे, सुरुवातीला 12च घ्यावीशी वाटली. ही 12, ही 12, ही 12, ही 12 आणि मग ही 24, ही 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 अशी 24. एवढंच करा. मग हळूहळू 30 काय आपल्याला ज्या प्रमाणात जसं वाढवायचं असेल त्या प्रमाणात वाढवत न्यावं. पण प्राणायाम हा सर्व प्रकारांनी लाभदायी आहे, याबद्दल शंकाच नाही आहे. आता हे नादानुसंधान हा एक योग मार्ग म्हणून विशेष अभ्यास आहे. त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला काही मिळवायचं आहे तर एकच बाजू आहे त्याची की थोडा वेळा करता, एक 5 मिनिटं 7 मिनिटं जर आपण षण्मुखी केली आणि षण्मुखीमध्ये बसून पद्मासन घालून बसता येत असेल तर तसं, पद्मासन घालून बसता येत नसेल तर साधी जमेल ती मांडी घालून बसावं.
भिंतीला टेकून बसावं पाहिजे तर म्हणजे त्रास होत नाही, आणि पाठीचा कणा ताठ होईल याची खबरदारी घ्यायची. म्हणून काहीतरी मागे एखादी पिलो किंवा काय जे आपल्याला वाटेल ते मागे घ्यावा. उशी घ्या, काही जाड, काही दुसरं स्पंज आहे की जे कडक आहे त्याचा आधार आहे आणि ते बरोबर राहत आहे. पण शरीर खाली टाकून दिलंय आणि प्राणायाम करतोय असं नाही. प्राणायामाला खुर्चीवर बसून जरी प्राणायाम केला तरी कमरेपासून शरीर वर उचललं गेलं पाहिजे, आणि ते कमरेपासून जणू शरीराचे 2 भाग आहेत असं धरून कमरेपासून ते वर उचलावं आणि कमरेपासून खालचं शरीर खाली स्थिर राहावं. त्याला खालची दिशा आहे. म्हणजे आपण शरीराला दिशा देताना कमरेपासून खालच्या शरीराला खालची दिशा द्यावी आणि कमरेपासून वरच्या शरीराला वरची दिशा द्यावी. त्याचा लाभ होतो. दुसरा एक लाभ ह्या नादानुसंधानाचा जो होतो तो असा आहे की या नादानुसंधानामुळे आपलं मन एकाग्र व्हायला आणि ध्यान धारणेला त्याचा फायदा होतो, त्याचा लाभ होतो. कारण मन एकाग्र झाल्यामुळे ध्यान बऱ्यापैकी साधू शकतं. दुसरं असं आहे की शरीरामध्ये काही काही अनुभव त्या योगमार्गातले मनुष्य छोटे छोटे अनुभव घेऊ शकतो. तो ध्यानाला बसायला लागला की एक गोष्ट नक्की आहे की या योगमार्गात जे सांगितलंय, जे केलं आहे त्यातलं काही फुकट जात नाही. आणि ते जात नाही म्हणजे किती जात नाही, कोणत्याच काळी फुकट जात नाही. योग आपल्याला योगाच्या संदर्भामध्ये किंवा अन्यही संदर्भामध्ये गीतेचं जे वचन आहे, नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति, जे कल्याणकारी केलेलं आहे ते कधीच वाया जात. समजा ह्यावर्षी आपल्याला वेळ पुष्कळ आहे हातामध्ये आणि आपण चांगला अभ्यास केलाय प्राणायामांचा आणि आसनाचा, तर त्या अभ्यासाने आपल्याला ज्या टप्प्यावर नेऊन ठेवलंय आणि पुढच्या वर्षी काय तब्येत बरी नाही, काही घरातल्या अडचणी आहेत, काही ना काही गोष्टींमुळे आपण तितका अभ्यास करू शकत नाही, अभ्यासात पुष्कळ खंड पडतो. त्यामुळे त्या वर्षभराच्या अभ्यासानंतर जो एका टप्प्यावर येऊन आपण जो अनुभव घेत असतो तो अनुभव कदाचित आपल्याला येणार नाही. खरं म्हणजे येणारच नाही, कारण एकदा खंड पडायला लागला की ते थोडं मागे जातं. पण जेव्हा पुन्हा सलग नीटपणाने सुरू करतो त्यावेळी फार झटकन मनुष्याला तो अनुभव यायला लागतो. आपण जसं साधा व्यवहारातली गोष्ट आहे, आपल्याला एखादं स्तोत्र पाठ आहे आणि मध्ये बरीच वर्ष आपण म्हटलं नाही तर लक्षात नाही राहत, विसरून जातो आपण. आणि एकदा म्हणायला लागलो, एक आठवडाभर जर ते व्यवस्थित म्हटलं तर लगेच आपल्याला पुन्हा पहिल्यासारखं म्हणायला येतं. तसं आहे, याच्यामध्ये काहीही फुकट जात नाही, काहीही वाया जात नाही. दुसरं असं आहे की दीर्घ काळपर्यंत ते त्याचा परिणाम तसंच ठेवतं. समजा आसनं सुटली, आपण अगदी खूप उत्तम प्रकाराने आसनं प्राणायाम करत होतो आणि आता करणं सुटलं आपलं, वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, 4 वर्ष गेली, तरी सुद्धा बाकीचं रुटीन, बाकीचं दिनचर्या आमची जर योग्य प्रकारे चालू असेल तर ह्याच्यात खंड जरी पडला तरी सुद्धा हे जे बाकीचे व्यायाम आहेत त्या व्यायामामध्ये जे तोटे आहेत तसा कोणताच तोटा इथे येत. आजकाल कसं आहे, जो उठतो तो जिमला जातो, त्या जिममध्ये जाऊन पाहिजे तो एक प्रोग्राम घेतो, त्या प्रोग्रामप्रमाणे तो ते सगळे एक्सरसाइजेस ठरवतो, त्याच्यामधून भराभरा वजन कमी होतं, ते डाएट देतात, त्याच्याप्रमाणे माणूस खाणं पिणं ठेवतो, वजन कमी होतं. पण तो प्रोग्राम सोडला की जे वजन वाढतं, आणि नुसतं वजन वाढत नाही तर त्याच्यामध्ये आपल्या शरीरातल्या स्नायूंचं बल आणि त्याचा जो टोन आहे तो फार झटझट जातो आणि त्याचे विपरीत परिणाम पण माणसाला भोगावे लागतात. आणि तिथे हे सगळं करत असताना सुद्धा जर क्वचित आपल्या शरीराला यातलं काही अपायकारक असेल तर माणसाला त्याचे वाईट परिणाम पण भोगावे लागतात. तसं इथे होत नाही. आपण जर प्राणायामाचा अभ्यास करत राहिलो
तर दीर्घ काळापासून असणारं ब्लड प्रेशर सुद्धा योग्य प्रकाराने प्राणायाम करून अनेकांची ब्लड प्रेशरची गोळी सुटलेली. काही लोक तर असा दावा करतात की जे योगाचे वर्ग चालवतात ते म्हणतात डायबिटीज सुद्धा कमी होतो. आपल्या खाली बेंगलोरमध्ये प्रशांत कुटीरमचे नागम्मा आणि इथे दोघी बहीण भावंड जे तो क्लास चालवतात किंवा ती इन्स्टिट्यूट चालवतात, त्यांचं तर म्हणणं आहे आमच्याकडे या आणि डायबिटीज तुम्ही हे करून घ्या, पूर्णपणे तुमचा डायबिटीज आम्ही बरा करतो. रामदेव बाबांचं म्हणणं आहे. पण आपल्याला सांगण्याचा हेतू एकच आहे की योग म्हणजे काय असतो हे कळून घेण्याकरता आपण हा 6वा अध्याय बघतोय. की आम्हाला काय वाटतं, टी व्हीवर आम्ही पाहतो ते आसन प्राणायाम म्हणजे योग, किंवा काय चमत्कार योगाचे, कोण अदृश्य होतो, कोण आकाशातून चालतो म्हणजे योग. पण योगाची जी एक अत्यंत श्रेष्ठ अवस्था, एक योगातला सर्वात मोठा अधिकार, प्रकृतीवरचं जे विशेष रूपाचं नियंत्रण ते कसं असतं, ते कसं प्रस्थापित होतं, आणि तो योगी काय अधिकाराचा असू शकतो. म्हणजे जेव्हा आपण इतर ग्रंथ वाचतो त्या ग्रंथांमध्ये आपण जेव्हा पाहतो त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की आता लँगटनचं चरित्र सुद्धा पाहिलं तरी सुद्धा, किंवा पुष्कळ चरित्र आपण त्यांचा विचार करू की ज्यांनी आपलं आयुष्याच्या आयुष्य म्हणजे रामकृष्णांच्या करता जे अद्वैताचा अनुभव देण्याकरता आले आणि त्यांना त्यांचा एवढा अधिकार आणि एवढा अभ्यास होता आणि ते योगमार्गामध्ये इतके सिद्ध होते की केवळ समाधी आणि समाधीच्या अनुषंगाने असणारा आसन प्राणायामाचा अभ्यास एवढ्यांनी ते आपल्या आयुष्यामध्ये येणारी जी काही प्रकृतीची संकट आहेत किंवा जे काही त्रास आहेत त्याचं ते निवारण करत होते. आणि त्यांना त्यांच्या स्वतःला आपल्या योगाच्या पलीकडे जाऊन बाकी कशाची गरज पडत नव्हती. ते इथे आले, रामकृष्णांच्या मागे लागले, त्यांना हे अनुभव द्यायचा आहे. पण तुम्ही देवीचे उपासक आहात, सगुणाची भक्ती आहे आपली, आपल्याला हे सगळं सोडावं लागेल, अद्वैताचा अनुभव घ्यायचा आहे. आपण इतक्या प्रकारचा अनुभव घेतला, हा पण अनुभव घ्या. अरे ठीक आहे, आपल्या म्हणण्याप्रमाणे करावं लागेल. ते म्हणाले तुमच्या आज्ञाचक्रामध्ये जी ही भगवती इथे निवास करू नये तिला छेद द्यावा लागेल. तिचं तिथलं स्थान जे आहे ते ठेवता उपयोगी नाही, कारण ते सगुण स्थान आहे तुम्ही निर्माण केलेलं भगवतीचं. त्याच्यापासून परावृत्त व्हा. ठीक आहे म्हणाले. त्याप्रमाणे मोठ्या कठोर अंतःकरणाने त्यांनी कालीमातेला आपल्या त्या ध्यानस्थानावरून दूर केलं. तयार झाले. म्हणाले आता तुम्ही तयार आहात अद्वैताचा अनुभव घ्यायला. त्याप्रमाणे एका त्या छोट्या झोपडीमध्ये रामकृष्णांना त्यांनी ती सोय केली होती. त्याप्रमाणे त्यांनी त्या आसनावर बसून काय काय करायचं काय नाही सांगून शेवटी त्यांच्या मस्तकावरती हात ठेवून त्यांनी त्यांना ती दीक्षा दिली. आणि ते म्हणाले हा अद्वैताचा अनुभव जो आहे तो मनुष्याला फार काळ घेता येत नाही, कारण अद्वैतामध्ये सगळं सुटतं. तर हा जो जीव आहे तो देहापासून इतका अलग होतो की शेवटी देह टिकू शकत नाही. आणि त्यामुळे तुम्ही ह्या अद्वैताच्या अनुभवामध्ये एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्हाला वाटेल की आता बस आहे, आता आपल्याला नको वाटतंय, तर ताबडतोब मला खून करा आणि आपण थांबूया. ते बाहेर बसले आणि आतमध्ये ठाकूर बसलेले आहेत. ते त्या स्थितीमध्ये गेले. आता काय माहिती त्यांना बाहेर वाट पाहतायत, 5 मिनटं 10 मिनटं तास 2 तास 4 तास ते आपले आत येऊन पाहत होते. इथे मात्र त्यांचा तो जो समाधी आहे तो संपन्न होता. सबंध दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी शेवटी त्यांना वाटलं की आता काय होईल, म्हणून त्यांनी हात लावला आणि ते म्हणाले आता जागे होणार का. त्यांनी जाग केलं आणि ते वेडे झाले. ते म्हणाले अद्वैताचा अनुभव 5 मिनिटं घेणं शक्य नाही, तुम्ही 3 दिवस रात्र घेऊ शकता, काय अधिकार आहे. म्हणाले मला कळलं नाही. ही जी सगुणाची भक्ती आहे
ही तुम्हाला कुठे घेऊन जाते हे मला कळलं नाही, काय अधिकार निर्माण होतो हे मला कळलं नाही. आणि त्यांना आता काम झाल्यावर निघून जायचं, त्यांना जावंसं वाटे ना, त्यांना सोडावंसं वाटे ना रामकृष्णांना. शेवटी त्यांना अत्यंत अतिसाराचा म्हणजे डिसेंट्रीचा त्रास सुरू झाला आणि फार फार क्षीण होत गेले. कोणतेही त्यांचे समाधीचे आदी उपाय त्यांच्या उपयोगाला येईनासे झाले. त्यांना असं वाटलं बहुतेक आपला अंतिम काळ आलेला आहे, आता काय करावं. म्हणाले प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटतं की आपण सोडून जावं, पण रामकृष्णांना सोडून जायची काही इच्छा होत नाही. आपण इथे राहिलो, माहीत नाही काय ईश्वरी संकेत आहे, पण शेवटी त्यांनी ठरवलं की आता हा देह राहील असं दिसत नाही, म्हणून त्यांनी तिथे गंगेमध्ये प्रवेश करायचा ठरवला. एवढं अथांग पाणी गंगेचं, त्यांना चालता येत नव्हतं. खुरडत 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 तिथपर्यंत गेले आणि तिथे पोचले. पाय रात्रीची वेळ आहे, दिवसा पण नाही, आणि रात्री आतमध्ये त्यांनी आपली पावलं ठेवली. गंगेमध्ये पावलं पडलेली आहेत, पुढे सरकतायत पुढे सरकतायत. गंगेचं पाणी फक्त घोट्यापर्यंतच आहे. तास झाला, 2 तास झाले, तरी गंगेची खोली त्यांना मिळेच ना. शेवटी किनारा दुसरा गाठला, तरी पाणी घोट्यापर्यंत. त्या किनाऱ्यावर गेल्यानंतर थोडी पहाट व्हायला लागली होती, अंधार सगळा दूर झाला होता, आणि त्यांनी पाहिलं तर सगळी गंगा ओलांडून आपण ह्या किनाऱ्यावरती आलेलो. आश्चर्य वाटलं. ते म्हणाले हे कसं घडलं. त्यांनी मनोमन रामकृष्णांना नमस्कार केला आणि ते म्हणाले की मी कालीमातेचं मोठेपण ओळखलं नाही. भगवतीचा अधिकार आणि भगवतीच्या ठिकाणी तिच्या कृपाछत्रात राहणारे तुम्ही, मला तुमचं आकर्षण वाटलं, पण मी अधिकार नाही ओळखू शकलो. आता ते म्हणाले जे व्हायचं असेल ते होईल देहाचं. त्या थोड्याशा उजेडामध्ये झुंजूमुंजू झालं होतं, पहाट व्हायला लागली होती. ते पुन्हा गंगेत प्रवेश केला, पुन्हा तसेच घोटावर पाण्यातून इकडे आले. आणि आल्यावर त्यांनी रामकृष्णांना सांगितलं हे बघा, तुमच्या भगवतीची तर मी कधी भक्ती केली नाही, ती काही मला प्रसन्न होणार नाही, पण भगवतीला तेवढं विचारा की मी आता जाऊ का, आणि माझा तेवढा निरोप तुम्हीच तिला सांगा. भगवती तुम्हाला प्रसन्न आहे, ती तुम्हाला उत्तर देईल, आणि तिच्या आशीर्वादाने मी आता निघेन. आपल्याला सांगायचा हेतू असा आहे की योग मार्ग ही प्रयोगशाळा आहे. एक 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 टप्प्यावर तिचा प्रयोग आहे. त्या त्या टप्प्यावर आपण जाऊ शकतो आणि जे जे फल पाहिजे, जिथपर्यंत मिळणं शक्य आहे ते आपण घेऊ शकतो. आपण भक्तिमार्गाने जाणारी माणसं आहोत, पण आपल्या भक्तिमार्गाला अत्यंत उपयुक्त योग मार्ग आहे. आणि म्हणून भक्तिमार्गामध्ये किंवा कोणत्याही ज्ञानी मनुष्यानी कधीच योगमार्गाची उपेक्षा केली नाही. परंतु योगमार्ग हा अत्यंत अवघड आहे. त्याचं अवघडपण, त्याच्यातले धोके हे सगळे आपल्यापर्यंत पोचावेत एवढ्याकरता माऊलींनी हे आपल्याला लिहून दिलं आहे. पण शेवटी असं एवढ्या मोठ्या माणसाचं लिखाण आहे, ते काही आपल्याला ह्या आपण आत्ता ज्या एक 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 टप्पे विचारात घेतोय असे तर काही ते आपल्याला घेऊन देणार नाहीत. आणि त्यामुळे त्यांनी त्या खेचरीपर्यंतचा जो विषय नेला आहे, तिथपर्यंत आपण जेव्हा तिथे पोचू तेव्हा खेचरीचा विचार करू. ते सुद्धा किती अवघड आहे. ह्याच्यामधली महामुद्रा अवघड आहे, ह्याच्यामधले महाबंध अवघड आहेत. त्या महाबंधाचा विचार काय आहे, जो आता आपल्याला माऊली आता प्रत्यक्ष आपल्याला सांगणार आहेत. तो महाबंध असा आहे की मूलबंध, जो ॲनल माउथच्या इथे, जो गुदद्वाराच्या इथे साधायचा आहे. ज्या स्थानाला बंद करून हा जो अपान वायू, त्याची जी खाली जाणारी गती आहे, ती गती बदलून त्या अपानाला वरती आणायचं आहे. आता आपण हे सगळं वर्णन लक्षात ठेवायचं आहे की हा प्राणायाम इतका कशा करता. त्याचं कारण एवढंच आहे की त्या प्राणायामामुळे प्राणावर आपलं नियंत्रण येईल. प्राणावर नियंत्रण आलं की अपानाची गती बदलता येईल. त्या अपानाची गती बदलण्याकरता काय स्वीकारलंय, हे बंध स्वीकारले. हा जो मूलबंध आहे, जो मूलाधार चक्रापाशी आहे,
तो बंध आता त्याकरता सुद्धा त्यांनी 4 आसनं सांगितली. त्या आसनांच्या मध्ये ज्याला सिद्धासन सांगितलंय ते सिद्धासन घालावं असं सांगितलंय. पण त्या सिद्धासनाचं जे वर्णन आहे त्या वर्णनाला पुष्कळचं स्वरूप वज्रासनाचं पण आहे. आज ज्याला आपण वज्रासन म्हणतो योगाच्या आसनांच्या नावांमध्ये, त्या सिद्धासनामध्ये 2 परंपरा सांगतात की एक मांडी घालून आहे आणि एक वज्रासन घालून आहे. पण मांडी जरी घातली किंवा वज्रासन जरी घातलं तरी क्रिया तीच आहे. मूलाधार चक्रावरती पायाच्या घोट्यांनी असा दाब द्यायचा आहे की मूलाधार चक्र बंद करून टाकायचं. केव्हा? ज्यावेळी तो साधक अभ्यासाला बसतो तेव्हा. तो अभ्यास करताना ज्यावेळी तो मूलबंध केलेला आहे त्याच वेळी उडियाण बंद करायचं आहे पोटाच्या ठिकाणी. रामदेव बाबा आपण टीव्हीवर बघतो ती नवली क्रिया आहे ना, ते सबंध पोटामध्ये आतडी फिरवतात. ते जे स्थान आहे त्या स्थानावरती पोट जे आहे ते पाठीला नेऊन चिकटवायचं आहे. अशा प्रकारे तो श्वास खेचून घ्यायचा आहे. तो श्वास खेचता यायला पाहिजे आणि उडियाण बंध बरोबर पडला पाहिजे, म्हणजे तो झाला पाहिजे. तो बंध बऱ्यापैकी या ठिकाणी साधला पाहिजे. याकरता प्राणायाम आहे. तो जो प्राणायाम आहे तो प्राणायाम प्राणाला कसा खेचायचा हे त्याच्यामधून प्राणायामाच्या अभ्यासामधून साधकाला प्राप्त होतं. आणि म्हणून त्या प्राणाला खेचण्याकरता तो प्राण त्या दिशेने कार्यकारी होण्याकरता म्हणून तो प्राणायाम आणि प्राणायामाचा लाभ उडियाण बंधाला. आणि उडियाण बंधामध्ये तो प्राण आपण तर इथे वाचताना पाहणारच आहोत. तो प्राण वर घेऊन त्या प्राणाला गती द्यायची आहे आणि तो प्राण जसा खेचता येतो तसा अपानाला सुद्धा. बोलणं सोपं आहे, शब्द सोपे आहेत, पण देहाची जी गती आहे त्या गतीच्या उलट्या गतीने यायचं आहे, प्रवाहाच्या विरुद्ध यायचं आहे. अपानाची दिशा खाली आहे, प्राण वरून खाली येतो आहे देहामध्ये, त्या सगळ्यांना वरती घ्यायचं आहे, त्याची गती ऊर्ध्व करायची आहे. हा तिथे उडियाण बंध पडतो. त्याच वेळी म्हणजे खालचा मूलाधार बंध आहेच, त्याच्यावरती उडियाण बंध आहे आणि त्याच्यावरती इथे जालंधर बंध आहे. या सगळ्याकरता म्हणजे हनुवटी इथे गळ्याच्या खड्ड्यामध्ये रुतून ठेवायची. आणि ह्या सगळ्याचं कारण काय? तर प्राणाची गती बदलवण्याकरता. आणि हे जे बंध आहेत तिन्ही हे एका वेळी साधले पाहिजे. आणि हे 3 बंध एका वेळी साधण्याच्या आधी काल आपण कुठे येऊन थांबलो? काल त्यांनी सांगितलं की सद्गुरूंचं स्मरण करून नीट आसन लावून तुम्हाला जे पाहिजे ते. अजून योगाचं कुंडलिनी योगा करताचं आसन सांगितलं नाही, बंधा करताचं आसन सांगितलं नाही. आत्ता आपण त्याची पार्श्वभूमी बघितली. तिथे येऊन पोचेपर्यंत त्यांनी आपल्याला काल काय सांगितलं? अभ्यास करत राहा, सद्गुरूंचं स्मरण करा, मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. शरीर त्या आसनामध्ये जे काही पद्मासन घालून बसलो असो आपण, तर पद्मासनामध्ये स्थिर करा. एक परिणाम कळेल. टप्पा कोणता आहे? सगळं फळ आहे. तिथे काही कुठलीही गोष्ट अशी एकदम घडली असं नाही. योगामध्ये प्रत्येक पायरी वर्णन करून सांगितलं. त्यांनी सांगितलं ज्यावेळी शरीर जे आहे ते खूप हलकं होतं, आतमध्ये शक्तीचं जागरण होतं, जे बदल देहामध्ये होत राहतात त्याबरोबर शरीर थोडं हलायला डोलायला लागतं. पण असं व्हायला लागलं तर शरीराला स्थिर ठेवण्याचं काम शरीर त्याच्या पातळीवर करतं. मनाला त्याकरता त्याच्या अनुसंधानातून बाजूला जावं लागत नाही. मन जे आहे, आता त्यांनी काय म्हटले? पवन पवना ते सांभाळे. म्हणजे तिथे काय होतं? प्राणायामाने वायूला सांभाळतो. आणि जेव्हा पवन पवना ते सांभाळी तेव्हा कोण सांभाळलं जातं? मन. म्हणजे मन स्थिर होतं, मन एकाग्र होतं.
आणि मग स्थिती पुष्कळ, मग त्यांनी म्हटलंय ना की वाट पाहत राहावी. ही स्थिती चांगली परिपक्व होईपर्यंत दीर्घकाळ जाऊ द्यावा. आणि त्यांनी सांगितलं की आता अंगाते अंग करी, पवनाते पवनूची वरी, ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. अशा प्रकारच्या अनुभवाचा उदय व्हायलाच लागतो. प्रवृत्ती मागवती फिरे. आता म्हणाले आमचं मन जे बहिर्गामी आहे ते पूर्णपणे दूर होतं, बहिर्गामित्व पूर्ण निघून जातं. ते मागवते फिरे म्हणजे काय होतं, प्रत्याहार होतो. मन मुरडून आत हृदयामध्ये अंतःकरणामध्ये येतं. समाधी ऐलाडी उतरे. काल इथपर्यंत आलो आपण की समाधी जी आहे तो आम्हाला पहिलं तीर वाटत होता, तो समाधी आता पहिलं तीर राहिला नाही, ती समाधी आता ऐल तीरावरती आली. आघवे अभ्यासू सरे बैसत खेवू. अशा प्रकारे आम्ही स्थिर झालो की आपण समजावं की हा जो अभ्यास चालवला होता एकाग्र होण्याचा किंवा या प्रकारचा पूर्णपणाने प्रवृत्तीपासून दूर होण्याचा, आता समजावं आघवे अभ्यासू सरे. सरे म्हणजे संपला. आता त्या प्रकारचा अभ्यास करण्याची गरज आपल्याला उरली नाही. मग आता काय करायचंय, मुद्रेची प्रौढी ऐशी तेची सांगी जेल आता परियेसी. आता मुद्रा शब्द आपल्याला माहीत झाला आहे की जी मुद्रा आहे त्या मुद्रेनी आपण षण्मुखी मुद्रा, वैष्णवी मुद्रा, त्या मुद्रांचा आपण उपयोग केला. त्या मुद्रांच्या साह्याने प्राणायामाच्या मदतीने आम्ही काय केलं, अभ्यास वाढवत नेला. आता ते म्हणाले की त्या मुद्रेची प्रौढी ऐसी, तिचा महिमा काय सांगू, तेची सांगिजेला आता परियेसी. ते आता सांगतो ते ऐक म्हणाले. तरी उरू या जगनासी जडोनी घाली. म्हणाले आता त्या मुद्रेमुळे तुला मी आसन सांगतो किंवा आता तुला मी बंध सांगतो की ज्या बंधाचा तुला उपयोग होईल. वज्रासनामध्ये बस आणि जी पावलं आहेत ती पाठीमागे आपण पाय असे ठेवतो वज्रासनामध्ये आणि किंवा खाली ठेवतो, म्हणजे आपल्या बटक्सच्या खाली ठेवतो, त्याच्यावरच बसतो आपण आपलं सीट ठेवून. तर ती पावलं बाहेर न करता ती अशी आत वळव आणि जशी काही पावलांची घडी घालून त्याच्यावर तुझा देह ठेव आणि त्या घोट्याने शरीराला अधिक स्थिर कर. आणि त्या दोन पावलांच्या वरती, एकमेकांना जोडून ठेवलेल्या पावलांवरती देह तोलून धर, तो उचलून धर. आणि म्हणाले इथे उचलिले का नेणीजे तैसे पृष्ठात उचलीजे. आपल्या पाठीमागून आपल्या शरीराला उचलून घे. गुल्फद्वय धरीजे, दोन्ही घोटे चांगले पक्के ठेव आणि त्यांना उचलून घे. तेणेची माने, अशाच प्रकाराने उचल. मग शरीर संचू पार्था. ते आता जेव्हा वज्रासन घातलं जाईल तेव्हा ते आपल्याला कळणार नाही, वर्णन केलं आहे त्यांनी, पाय कुठे ठेवायचं कसं ठेवायचं, पण ते गुरु शिकवतील. त्यांनी काय करावं, कोणत्या प्रकाराने शक्ती जागरण करावं, त्या गोष्टी कधीच इथे उघड होणार नाहीत किंवा त्याचं रहस्य आपल्याला कधीच कळणार नाही. ते आता सांगतात मग शरीर संचू पार्था. संचू म्हणजे आकार, शरीराचा आकार. हे अर्जुना अशेष ही सर्वथा पार्ष्णीचा माथा. म्हणाले टाचेवरतीच सगळं शरीर इतकं उत्तम तोललं जाईल, स्वयंभू होय. असं वाटेल की हे टाचेवर नाहीच आहे, हे शरीर जसं आधार आपलं आपलं असं राहिलेलं आहे. अशी स्थिती इतकी स्थिर आणि इतकी उत्तम अशी त्या आसनाची स्थिती येईल. अर्जुना हे जाणं मूळ बंधाचे लक्षण. हा काय, हा मूल बंध आहे. त्या दोन पावलांच्या वरती घोट्याच्या आधाराने देहाला वर उचलून तोलून ठेवणं आणि ते शरीर इतकं पूर्ण संतुलित ठेवणं. आपण आता बसलो, काय माहिती उजवा खांदा वर आहे का डावा खांदा वर आहे, कंबर इकडे जास्त झुकली आहे का इकडे जास्त. आपण शरीराच्या संतुलनाचा प्रतिक्षणी विचार करत नाही.
योगी त्याचा ह्या बंद घालण्याच्या आधी अभ्यास करतो की शरीराचं संतुलन सहजी साधलं पाहिजे आसनामध्ये. आता ते म्हणतात असं एखादं शिल्प असावं, असं त्या आसनामध्ये तो योगी बसलेला आहे. मूलबंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयासी. म्हणून आपण काय विचार केला, वज्रासन हठयोग प्रदीपिकेमध्ये कुठेही कुंडलिनी करता सांगितलं नाही, पण सिद्धासनामध्ये मात्र त्यांनी वज्रासनाचा उल्लेख केला आहे. आणि वज्रासनाने जी क्रिया त्यांनी करायला सांगितली आहे तीच क्रिया त्या सिद्धासनामध्ये एकाच प्रकाराने या दोन्ही सांगितल्या. फक्त तिथे मांडीसारखा पाय आहे आणि इथे तो गुडघ्यांवरती मोडून पाय वज्रासनामध्ये बसलेला आहे आणि दोन्ही मान्य आहेत असं हठयोग प्रदीपिकाकारांनी स्वात्मारामांनी म्हटलंय. आता म्हणून वज्रासन गौण नामयासी, याला वज्रासन या नावाने ओळखलं जातं. ऐसी आधारी मुद्रा पडे. आधारी मुद्रा पडे, आधार म्हणजे मूलाधार, मूलाधारावरती ही मुद्रा केली जाते. आणि आधीचा मार्ग मोडे. आणि काय होतं म्हणाले, जो आधीचा मार्ग होता तो मार्ग मोडे म्हणजे काय होणार आहे, तेथ अपानू आतलीकडे वोहोटो लागे. अपानाचा जो खाली जाण्याचा मार्ग आहे तो मार्ग आता अपानाला त्या मूलबंधामुळे तो अवलंबता येत नाही. मग काय होतं, अपानू आतलीकडे वोहोटो लागे, तो वर यायला लागतो. संगम समम काय शिरोग्रीवम धारयन अचलम स्थिरम संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चानव लोकयन. इथे आपण खालच्या 1-2-3 ओव्या घेऊ आणि मग उद्याला त्याचा अर्थ घेऊ श्लोकाचा. तव करसंपुट आपैसे वामचरणी वैसे. म्हणाले आता ज्यावेळी अपानाची गती सुरू होते तेव्हा त्याला तोलण्याकरता आपोआप म्हणाले जे 2 हात आहेत, जर समजा असे ज्ञानमुद्रेत ठेवलेले असतील तर ते मध्यावर राहत नाहीत, ते आता डाव्या मांडीवरती येतात. तव करसंपुट आपैसे, आपोआपच. वामचरणी बैसे, डाव्या पायावर बसतात. बाहुमुळी दिसे थोरीव आली. आणि हे जे खांदे आहेत ते असे उचलल्यासारखे दिसतात आणि ते उचलल्यासारखे राहतात. माझी उभारेली दंडे शिरकमळ होय गाढे नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती. खांदे वर उचलल्यामुळे मस्तक किंवा डोकं, मान त्याच्यामध्ये बसली आहे असं दिसतं, असं होतं. शिरकमळ होय गाढे, ऋतून बसतं, त्या खांद्यांच्या मध्ये ते ऋतून बसतं. नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती. आपोआप डोळे मिटतात, दोन्ही पापण्या मिटतात, आयलिड्स मिटतात. वरचिले पाती ढळती, दोन्ही पात्या अशा खाली येतात. तळीची तळी पुंजाळी ती, खालचं जे पातळ आहे ते असं विस्तारतं. आणि म्हणाले तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजे तया. आणि तेव्हा त्याची दृष्टी अर्ध उन्मिलित होते, पूर्ण डोळे बंद होत नाहीत. खालचं खाली मोठं होतं, विस्तार पावतं, वरचं अधर वरून खाली येतं. त्याला मिटण्याची आवश्यकता पडत नाही किंवा तसं घडत नाही. आणि त्यामुळे ते डोळे अर्धोन्मिलित दिसतात, थोडेसे खालच्या बाजूनी उघडे आहेत. दिठी राहुनी आतुलीकडे, ती जी दृष्टी आहे ती पूर्णपणे आत राहते. बाहेर पाऊल घाली कोडे, बाहेरच्या बाजूला म्हणाले पाऊल घाली कोडे म्हणजे कौतुकानी सुद्धा ती बाहेर पाऊल टाकत नाही. कोण? ही दृष्टी कौतुकानी सुद्धा बाहेर, म्हणजे काव्यात्मक म्हणाले ते की दृष्टी इतकी आतमध्ये वळली आहे की तिला आपली एक गंमत म्हणून सुद्धा बाहेर बघावंसं वाटत नाही, इतकी सुद्धा ती बाहेर पाहत नाही. म्हणाले ते ठाई ठावे पडो नासाग्र पिठी, तर ती मात्र नासाग्रावरतीच राहते. ऐसे आतूचा आतुनी रचे बाहेरी मागुते न वचे म्हणून राहेणे आंधये दिठीचे तेथेची होय. अशा प्रकारे ती दृष्टी आतल्या आतच राहते, ती पुन्हा बाहेर येत नाही. म्हणून तिचं जे राहणं आहे ते फक्त आधिये दिठीचे तेथेची होय.
ती जी दृष्टी आहे ती तिथेच खिळून राहते, ती तिथेच स्थिर राहते, नासागरावर राहते आणि तिची पूर्ण गती ही अंतरांगात असते. ऐसे आतूचा आतुनी रचे, बाहेर मागुती न वचे. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पाहावी, हे चाड सरे अवसरी आपैसया. आता म्हणाले कुठे इकडे पाहावं तिकडे पाहावं, किंवा काय आलंय, कशाचा आवाज आलाय, या कशाहीकडे आता ती दृष्टी राहत नाही, आता तो साधक राहत नाही. मग कंठ नाळ आटे. मग आता ह्या ठिकाणी काय होतं, हे खोल करून घेतलं जातं. गळ्याची खळगी आहे ती खोल होते. हनुवटी हे हडवती दाटे. हनुवटी या गळ्यामध्ये ऋतून बसते, ते गाढी होऊन नेहटे वक्षस्थळी, आणि अगदी घट्ट ऋतून राहिलेली आहे. आणि त्याचं मस्तक आहे ते खाली झुकलेलं आहे. माझी घंटिका लोपे. गळ्याच्या इथे जो कंठ आहे तो कुणाचा कंठ जसा बाहेर दिसतो तसा तो कंठ सुद्धा शिल्लक राहत नाही, तोही लोपून जातो. वरी बंधू जो आरोपे तो जालंदरू म्हणे पंडुकुमारा. आता काय झालं म्हणाले, यांनी जालंधर बंध केला. आधी कोणता झाला, मूलबंध. मूलबंधानंतर जालंधर बंध केला. नाभीवरी पोखे, उदर हे थोके, अंतरी फाके हृदयाकाशू. त्यामुळे काय होतं, नाभीच्या वरती, आता तिसऱ्या बंधाकडे चालले. नाभीच्या वरती काय करायचं, पोखे, म्हणजे ती जागा पुष्ट होते, ताकदवान होते नाभीच्या वर. आणि उदर हे थोके, अगदी पार थोके म्हणजे खपाटीला जात, पोट पार मागे पाठीला लागतं. अंतरी फाके हृदयाकाशू, हे आत जातं, आणि हे जे हृदयाकाश आहे हे आतमध्ये प्रचंड विस्तारलं आहे असा योग्याला अनुभव येतो. स्वाधिष्ठानावरीची एक काठी, स्वाधिष्ठान चक्र ओटीपोट त्याच्यावरती, आणि नाभिस्थाना तळवटी म्हणजे मणिपुराच्या खाली, म्हणजे नाभिस्थानाच्या खालच्या बाजूला आणि स्वाधिष्ठानाच्या वरच्या बाजूला बंधू पडे किरीटी ओढियाणा, तिथे उडियाण बंध होतो. आणि आता हे तीनही बंध एका वेळी झालेले आहेत. आणि आता तो याचा अभ्यास तो योगी करणार आहे. आजचा विषय आपण इथे थांबवू. उद्याला पुन्हा अर्थ घेऊन त्याची थोडी उजळणी.